राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। आता जर तुम्ही देखील महाराष्ट्रातील शेतकरी असाल तर आता तुमच्यासाठी एक मोठी दिलासादायक बातमी समोर आली असून आता धमाकेदार अपडेट देखील आली असून आता आज 3 वाजता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये थेट 4,000 रुपये जमा होणार असून आता तुम्ही पण नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता तुमच्यासाठी धमाकेदार अपडेट देखील आली असून आता तुमची देखील नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा दूर केली असून आता तुमच्यासाठी देखील एक मोठी आनंदाचीच बातमी समोर आली असून आता जर तुम्ही देखील नमोच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल किंवा तुम्ही देखील नमोचा 8वा हप्ता कधी मिळणार या प्रतीक्षेत असाल तर आता तुमच्यासाठी देखील एक मोठा दिलासादायक निर्णय घेण्यात आला असून आता तुम्हाला नमोचा 8वाचा हप्ता नव्हे तर तुम्हाला देखील आता PM किसान योजनेचा 22वा हप्ता देखील टाकण्यात येणार असून तुमची देखील पूर्णपणे या ठिकाणी चिंता दूर करण्याचं काम देखील सुरू करण्यात आलं असून आता एक मोठी धमाकेदार या ठिकाणी अपडेट समोर आली असून आज दुपारी 3 वाजता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 4,000 रुपये देखील टाकण्याचा निर्णय होऊ शकतो। या ठिकाणी आपण बघू शकतो राज्यातील 93 लाख शेतकऱ्यांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर आज दुपारी 3 वाजता देखील या ठिकाणी जमा होणार म्हणजेच 4,000 रुपये देखील त्यांना मिळणार। दुपारी 3 वाजता ही रक्कम देखील त्यांना जमा होणार। नमोचा 8वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता असे एकूण तुम्हाला 4,000 रुपये थेट तुमच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवलेली जात आहे। या मुहूर्तावर ही मोठी रक्कम देखील तुम्हाला मिळणार आहे। ही देखील तुम्हाला या ठिकाणी नमोचा 8व्या हप्त्याची प्रतीक्षा देखील तुमची संपली असून आता तुमच्यासाठी देखील एक मोठा आनंदाचाच निर्णय या ठिकाणी ठरणार असून आता तुम्ही देखील पूर्णपणे काळजी करू नका। तुमच्यासाठी देखील एक मोठा आनंदाचा क्षण आलेला आहे असं समजून देखील तुम्ही चला। आता तुमची देखील आता एक नमोच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा देखील तुम्ही करत होते। आता तुमची देखील ती प्रतीक्षा पूर्णपणे संपली असून आता तुमची तीच प्रतीक्षा नव्हे तर आता तुमची देखील एक मोठी प्रतीक्षा देखील संपली ती म्हणजे PM किसान योजनेच्या 22व्या हप्त्याची। आता जर तुम्ही पण PM किसान योजनेचा 22वा हप्ता कधी मिळणार या प्रतीक्षेमध्ये असाल तर आता तुमच्यासाठी एक मोठी आनंदाची आणि दिलासादायक बातमी ठरणार आहे। आता तुमची देखील पूर्णपणे या ठिकाणी चिंताच मिटणार असून तुम्हाला देखील आता चिंता राहणार नाही। तुम्ही देखील आता नमोचा 8वा हप्ता कधी मिळणार या प्रतीक्षेमध्ये होते आणि आता याचमध्ये तुमच्यासाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली असून आता तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तर मिळणारच, त्याचबरोबर तुम्हाला 8वा हप्ता देखील मिळणार। त्याचबरोबर तुम्हाला PM किसान योजनेचा 22वा हप्ता देखील टाकण्यात येणार असून तुमची देखील आता नमोच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा तर दूरच झाली, त्याचबरोबर तुमची देखील आता PM किसान योजनेच्या 22व्या हप्त्याची देखील प्रतीक्षा पूर्णपणे दूर झालेली आहे। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून काही तालुके काही जिल्हे देखील येणार आहे। आता जर तुमच्या जिल्ह्याचं नाव किंवा तुमच्या तालुक्याचं नाव देखील या ठिकाणी आलं तर तुमची देखील पूर्णपणे प्रतीक्षा झाली असून तुम्हाला देखील आता पहिल्याच टप्प्यामध्ये हे दोन्ही हप्ते एकत्रित मिळणार आहे। एकत्रितपणे 4,000 रुपये म्हणजेच 2 हप्ते एकत्रित तुम्हाला देखील टाकण्यात येणार असून तुमची देखील पूर्णपणे चिंता देखील दूर करण्यात येणार आहे। तर चला महत्त्वाचे जिल्हे महत्त्वाचे तालुके देखील कोणते असणार आहे काय या ठिकाणी अपडेट आलेले आहे सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करू त्या महत्त्वाच्या जिल्ह्यांना। आता जर तुम्ही देखील या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आलेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून टाका। कमेंटमध्ये तुमचा जिल्हा नक्की आम्हाला कळवा। तर चला महत्त्वाची असलेली माहिती देखील आपण सविस्तरपणे बघू। आज दुपारी 3 वाजल्यापासून DBT तंत्रज्ञानाद्वारे हे पैसे देखील तुम्हाला थेट तुमच्या खात्यामध्ये टाकण्याची शक्यता वर्तवलेली जात असून आता पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील या ठिकाणी काही जिल्ह्याची यादी देखील समोर आली असून आता त्या शेतकऱ्यांना देखील आज देखील नमोचा आणि PMचा दोन्ही हप्ते एकत्रितपणे टाकले जाणार असून तुम्ही जर याच जिल्ह्यामध्ये राहत असाल या ठिकाणी यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव किंवा तुमच्या तालुक्याचं नाव जर आलं तर आता तुमच्यासाठी देखील एक मोठा आनंदाचा निर्णय घेण्यात आला असून तुमची देखील पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे असं समजून चला तुमचा जादा वेळ न घेता आपण काही महत्त्वाचे जिल्हे आणि महत्त्वाचे तालुके देखील बघणार
बघणार. ज्या महत्त्वाच्या जिल्ह्यात आणि महत्त्वाच्या तालुक्यातील शेतकऱ्यांची पूर्णपणे चिंता मिटलेली असून आता तुम्ही पण नमोचा हप्ता असो की दुसरा कोणता PM किसान योजनेचा 22वा हप्ता असो, अशी जर तुमची देखील प्रतीक्षा असेल कधी हा हप्ता मिळणार आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा पूर्णपणे दूर झालेली आहे, सविस्तरपणे आपण ते जिल्हे देखील या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे ते महत्त्वाचे जिल्हे आणि महत्त्वाचे तालुके देखील तुम्ही काळजीपूर्वक लक्ष देऊन नक्की बघा, जेणेकरून तुमच्या देखील प्रश्न पूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून दूर होईल. तर चला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काही महत्त्वाचे जिल्हे देखील बघणार, ज्या महत्त्वाच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची PM किसान योजनेच्या 22व्या हप्त्याच्या आणि नमो शेतकरी योजनेच्या या ठिकाणी 8व्या हप्त्याची प्रतीक्षा पूर्णपणे दूर करण्यात आलेली आहे. तर चला कोणकोणत्या शेतकऱ्यांची, कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची PM किसान योजनेच्या आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यांची प्रतीक्षा दूर करण्यात आलेली आहे, सविस्तरपणे आपण ते जिल्हे, सविस्तरपणे आपण ते तालुके या व्हिडिओच्या माध्यमातून देखील बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघत चला, व्हिडिओला अर्धवट बघू नका, व्हिडिओला पूर्ण नक्की बघत चला. तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते महत्त्वाचे जिल्हे सविस्तरपणे जाणून घेऊ. जर आता तुमच्या जिल्ह्याचं नाव देखील या ठिकाणी आलं, याच यादीमध्ये आलं, तर समजून चला तुमचे देखील आता DBTच्या माध्यमातून तुम्हाला पण 2 हप्ते एकत्रितपणे टाकण्याचा निर्णय घेण्यात येऊ शकतो. तुम्हाला पण 2 हप्ते म्हणजेच 4,000 रुपये एकत्रितपणे तुम्हाला पण तुमच्या खात्यामध्ये जमा दिसू शकते. जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या ठिकाणी आलं तर 2 योजनेची या ठिकाणी तुम्हाला देखील एकत्रित हप्ते देखील टाकण्यात येणार आहे. नमोचा 8वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता तुम्हाला देखील मिळू शकतो. तर चला सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काही महत्त्वाचे जिल्हे देखील बघणार आहोत. तर चला सविस्तरपणे आपण काही महत्त्वाचे जिल्हे बघणार, ज्या महत्त्वाच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता एक मोठा आनंदाचं होणार आणि त्यांची देखील पूर्णपणे चिंताच दूर होणार. जर आता तुम्ही देखील जालना जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल, आता जालना जिल्ह्याचे नाव देखील याच जिल्ह्याच्या यादीमध्ये आणि याच तालुक्याची यादीमध्ये या ठिकाणी समोर आलेले आहे. आता जर तुमचा जिल्हा जालना जिल्हा असेल किंवा तुमचा तालुका जालना असेल तर तुम्ही देखील आता कसलीच काळजी, कसलीच चिंता करू नका. बीड जिल्हा, आता जर तुमचा पण जिल्हा बीड जिल्हा असेल तर आता तुम्ही देखील कसलीच काळजी, कसलीच चिंता देखील करू नका. बीड जिल्ह्याचे नाव देखील या यादीमध्ये आलेलं आहे. आता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा नमोचा 8वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात असून DBTच्या माध्यमातून त्यांना दोन्ही हप्ते टाकण्याचा या ठिकाणी निर्णय घेण्यात येऊ शकतो. तर चला सविस्तरपणे समोरचा जिल्हा आपण जाणून घेऊ. समोरचा जिल्हा धुळे जिल्हा. आता जर तुम्ही देखील धुळे जिल्ह्यातील शेतकरी असाल किंवा धुळे जिल्हा तुमचा असेल तर आता तुमची देखील चिंता पूर्णपणे मिटलेलीच असून तुम्हाला देखील आता पूर्णपणे नमोचा 8वा आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता मिळणार देखील आहे. त्यामुळे तुम्ही देखील आता निश्चिंत राहा, तुमची देखील आता चिंता मिटलेली आहे. जर तुम्ही धुळे जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल तर समोरचा जिल्हा नांदेड जिल्हा. आता जर तुम्ही पण नांदेड जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल, नांदेड जिल्हा तुमचा असेल तर तुम्ही देखील आता कसलीच काळजी, कसलीच चिंता करू नका. आता नांदेड जिल्ह्याचे नाव देखील या ठिकाणी या यादीमध्ये आलेलं आहे. आता या यादीमध्ये नांदेड जिल्ह्याचे नाव देखील टाकण्यात आले असून आता नांदेड जिल्ह्यातील शेतकरी सुद्धा आनंदी देखील होणार असून तुम्ही पण नांदेड जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल तर आता तुम्ही देखील कसलीच काळजी, कसलीच चिंता करू नका. समोरचा जिल्हा नाशिक जिल्हा. आता तुम्ही पण नाशिक जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल, नाशिक जिल्हा तुमचा असेल तर आता तुम्ही देखील कसलीच काळजी, कसलीच चिंता करू नका. नांदेड जिल्ह्याचे नाव देखील या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून या यादीमध्ये आलेलं आहे. त्यामुळे तुम्ही देखील निश्चिंत राहा. समोरचा जिल्हा धुळे जिल्हा, धुळेच्या नंतरचा जिल्हा या ठिकाणी अहमदनगर, अहिल्यानगर जिल्हा. आता जर तुम्ही पण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये राहत असाल किंवा तुमची शेती अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहे तर आता तुम्हाला पण देखील 2 हप्ते एकत्रितपणे येऊ शकते. तुम्हाला पण नमोचा 8वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता असे 2 हप्ते एकत्रितपणे मिळणार आहे. यामुळे तुम्ही देखील अजिबात काळजी करू नका, अजिबात चिंता देखील तुम्ही करू नका. कसलीच काळजी, कसलीच चिंता देखील तुम्ही या ठिकाणी करू नका. आता अहिल्यानगर जिल्ह्याचे नाव देखील या यादीमध्ये आलेलं आहे.
आता जर तुमचा जिल्हा अहिल्यानगर जिल्हा असेल किंवा तुमचा तालुका देखील अहिल्यानगर जिल्हा असेल तर आता तुम्ही पण कसलीच काळजी कसलीच चिंता देखील करू नका. संभाजीनगर जिल्हा आता जर तुम्ही पण संभाजीनगर जिल्ह्यातले शेतकरी असाल, संभाजीनगर जिल्हा तुमचा जिल्हा असेल तर आता तुमच्या जिल्ह्याचं नाव म्हणजेच संभाजीनगर जिल्ह्याचं नाव देखील या ठिकाणी आलेलं आहे. आता तुमचा तालुका जरी संभाजीनगर जिल्हा असला तर तुमच्या जिल्ह्याचं नाव किंवा तुमच्या तालुक्याचं नाव देखील या ठिकाणी आलेलं आहे. त्यामुळे तुम्ही देखील कसलीच अडचण कसलीच काळजी देखील करू नका. तुमची देखील चिंता पूर्णपणे मिटलेलीच आहे. त्यामुळे तुम्ही देखील आता निश्चिंत राहा. आता समोरचा जिल्हा आपल्या या ठिकाणी असणार आहे धाराशिव जिल्हा. आता जर तुम्ही पण धाराशिव जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल तर आता तुम्ही देखील कसलीच काळजी कसलीच चिंता करायचं काम तुमचं देखील राहिलेलं नाही. तुम्हाला पण आता मोठा दिलासाचा मिळणार आहे. तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात या ठिकाणी विसरू नका, जेणेकरून तुम्हाला देखील असेच व्हिडिओ बघायला मिळतील. या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून